का आपली एकही धाव गेली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुंदर गोलंदाजी करतोय आणि सुंदर फलंदाजी देखील केली आहे बीड संघाने। फटका देखना फटका, परंतु त्याचप्रमाणे कॅचला जज करतोय हा बीडचा क्षेत्ररक्षक आणि विकेटचं मात्र पतन होत आहे। नो बॉलचा रिव्ह्यू करायचा आहे मला वाटतंय। आउट फेअर डिलिव्हरी सांगितले थर्ड अंपायर जयेश मोहिते यांनी केटीस लाईव्ह मार्फत। आता मात्र पूर्ण अडचणीत सापडलाय घोडवली संघ। बीड संघ पूर्ण वरचढ ठरलाय तो म्हणजे घोडवली संघावर। त्याला स्पीडअप करायचंय, पटकन फलंदाज जायचंय आणि गोलंदाज तयार ठेवायचे। 4 सामने खेळायचे। सूर्य मात्र आता अस्ताल जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करायचंय। 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे। 9 चेंडू 39 धावांची गरज मात्र मोठं आव्हान ठेवलंय बीड संघाने घोडवली संघासमोर। फटका उंचावर मारतात, त्याचप्रमाणे शतकक्षम तैनात आहेत आणि विकेटचं वारंवार पतन होतंय। एका माग एक विकेट पडतंय। तू चलमय आया अशी परिस्थिती सध्या घोडवली संघाची। विकी मात्र आता जागा भरून काढेल, कमाल करण्याचा प्रयत्न करेल, परंतु धाव संख्या ही मोठी। 8 चेंडू 39 धावा, तगडं आव्हान। सुंदर फलंदाजी, तेज फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, तेज गोलंदाजी, त्याप्रमाणे तिफला चित होतोय हा विकी। आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर हा गोलंदाज झाली का? हॅट्रिक झाली आहे माई या गोलंदाजी। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी। आणि माई या गोलंदाजा हॅट्रिक साठी दयानंद मोहिते यांच्याकडून सरप्राईज झाले, त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक त्याने दिलंय। मॅच संपली का ते पारितोषिक घेऊन जायचंय या गोलंदाजाने। काय गोलंदाजी